अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून ऑफरोह संघटनेच्या वतीने विविध मागण्यांची निदर्शने केली। दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 28 एप्रिल 2025च्या निर्णयामध्ये अनुसूचित जमातीच्या 67 कर्मचाऱ्यांचा पदाचा अधिसंख्या पदाचा आदेश रद्द करण्यात आला। याच दरम्यान अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदाचा आदेश हा लागू करावा। कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नती मिळत नाही तोपर्यंत 10-20-30 ही आश्वासित योजना तसेच शिक्षक बंधूंसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी ही लागू झाली पाहिजे आणि त्याचे लाभ त्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत। यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑफरोह संघटनेच्या वतीने निवेदन देऊन ही मागणी केली आहे। आश्वासित प्रगती योजना अनुकंपा धोरण लागू करा, लागू करा, लागू करा। अनुकंपा धोरण लागू करा, लागू करा। आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे। अनुकंपा धोरण लागू करा, लागू करा। अनुकंपा धोरण लागू करा, लागू करा। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑर्गनायझेशन फॉर द राईट ऑफ वुमन या संघटनेच्या माध्यमातून नारे निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या नारे निदर्शने कार्यक्रमामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या अशा आहेत की 28 एप्रिल 2025ला जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये अनुसूचित जमातीच्या 67 कर्मचाऱ्यांचा अधिसंख्या पदाचा आदेश रद्द करण्यात आला। याचाच अर्थ असा आहे की अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदाचा आदेश हा लागूच होत नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी निदर्शनास येते। असं असताना आमची प्रमुख मागणी पहिली ही आहे की जोपर्यंत आम्हाला कायम कर्मचाऱ्याप्रमाणे पदोन्नती मिळत नाही तोपर्यंत 10-20 आणि 30 ही आश्वासित योजना तसेच शिक्षक बंधूंसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी ही लागू झाली पाहिजे आणि त्याचे लाभ त्या कर्मचाऱ्यांना दिले गेले पाहिजे। हा अन्याय दूर करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आम्ही इथं नारे निदर्शने केले आणि यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन देणार आहोत। मागण्या याच्यापूर्वी पुन्हा आंदोलन आम्ही तीव्र करण्यात येईल। आंदोलन प्राध्यापक सुरेश पाटकर, ऑफरोह संघटनेचा विभागीय अध्यक्ष।